मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका। इथली सत्ता म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेची उपांत्य फेरी। ही निवडणूक कोण जिंकणार? शिंदे गट, भाजप की उद्धव ठाकरेंची शिवसेना? सगळेच जण मोठ्या नेत्यांची आणि मोठ्या सभांची चर्चा करत आहेत। पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की या निवडणुकीचा खरा निकाल मोठ्या मैदानांवर नाही तर दगडी चाळीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये ठरू शकतो? कसा एक डॅडी आणि एक जावई मिळून मुंबईच्या राजकारणाचा सगळा खेळ बदलू शकतात? चला समजून घेऊया मुंबईच्या निवडणुकीमागचं हे सिक्रेट समीकरण। हा खेळ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी खेळाडूंची ओळख करून घ्यावी लागेल। खेळाडू नंबर 1 अरुण गवळी उर्फ डॅडी। एकेकाळचे डॉन पण आज अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष। भायखळा, चिंचपोकळी, लालबाग या परिसरात डॅडींचा शब्द आजही कायदा मानला जातो। त्यांचा एकनिष्ठ मतदारसंघ आहे जो पक्षापेक्षा डॅडींना मानतो। खेळाडू नंबर 2 सचिन अहिर। वरळी भायखळा पट्ट्यातील एक मोठे नेते, माजी मंत्री आणि आता शिंदे गटातील एक महत्त्वाचा चेहरा। आणि या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे एक कौटुंबिक नातं। अरुण गवळींची मुलगी आणि सचिन अहिर यांचा विवाह हे फक्त एक लग्न नव्हतं तर मध्य मुंबईतील 2 मोठ्या शक्ती केंद्रांची एक राजकीय युती होती। आता बघा खरा गेम कसा होतो। मुंबईतील भायखळा, लालबाग, परळ, वरळी हा भाग म्हणजे शिवसेनेचा, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला। इथेच हा सगळा डाव खेळला जाणार आहे। कल्पना करा, एका वॉर्डमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार आणि शिंदे गटाचा उमेदवार यांच्यात काटेकी टक्कर आहे। विजयाचं अंतर फक्त 3 ते 5 हजार मतांचं आहे। इथेच डॅडींची एंट्री होते। अरुण गवळींची अखिल भारतीय सेना इथे स्वतःचा उमेदवार उभा करते। हा उमेदवार जिंकणार नाही, पण तो डींच्या नावावर सहज 5 ते 7 हजार मतं घेणार। ही मतं कोणाची? ही आहेत पारंपरिक शिवसेना मतदार जे डॅडींना मानतात। ही मतं थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या मतांमधून कमी होणार। आणि याचा थेट फायदा कोणाला? शिंदे गटाच्या उमेदवाराला। यालाच म्हणतात व्होट कटिंगचा अचूक डाव। सचिन अहिर शिंदे गटात असल्याने ते उरलेल्या मतांचं एकत्रीकरण करतात, म्हणजे डॅडी मतं तोडतात आणि जावई मतं जोडतात। परिणाम, उद्धव ठाकरेंचा उमेदवार हरतो आणि शिंदे गटाचा उमेदवार जिंकतो। हा खेळ फक्त एका जागेपुरता मर्यादित नाही। मध्य मुंबईतील कमीत कमी 8 ते 10 वॉर्ड असे आहेत जिथे हा डॅडी जावई फॅक्टर थेट परिणाम करू शकतो। या 8 ते 10 जागा म्हणजे मुंबईच्या महापौरपदाची खुर्ची। मुंबईची निवडणूक नेहमीच काठावरच्या बहुमताने जिंकली जाते। अशावेळी या 8 ते 10 जागा जो जिंकेल तोच मुंबईचा डॅडी ठरेल। हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्वात मजबूत बालेकिल्ल्यावर केलेला एक सर्जिकल स्ट्राईक आहे। मोठमोठ्या नेत्यांच्या सभा आणि जाहिरातींवर करोडो रुपये खर्च होतील, पण मुंबईच्या सत्तेच्या चाव्या कदाचित मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर नाही तर दगडी चाळीत लपलेल्या असू शकतात। अरुण गवळी आणि सचिन अहिर यांची ही युती म्हणजे स्थानिक राजकारणाचा एक उत्तम नमुना आहे। ते दाखवून देतात की मोठ्यात मोठ्या निवडणुकीतही गल्लीतलं राजकारण किती महत्त्वाचं असतं। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की उद्धव ठाकरे या गढीला कसं उत्तर देतात। कारण मुंबईच्या या खेळात पत्ता कोणीही टाको, एक्का मात्र डींच्याच हातात असू शकतो।